इंडियन स्टॉक मार्केट हे ऑल टाइम हाय पासून हे 10% जास्त हे कोसळलेले आहे। बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की नेमकं असं का होत आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काही कारण मी माझ्या साईडने तुम्हाला सांगायचा प्रयत्न हा करणार आहे। सर्वात पहिलं रिझन आहे की फॉरेन इन्व्हेस्टर्सचं इंटेन्सिफाईड झालेलं सेलिंग आहे। त्याच्या मागे रिझन असू शकतं चायनाचं व्हॅल्युएशन, त्याचबरोबर ट्रम्प जिंकल्यामुळे यूएस इकॉनॉमीचे चांगले दिवस हे दिसत आहे असं बऱ्याच जणांना हे वाटत आहे। दुसरं रिझन आहे की इंडियन कॉर्पोरेशनचे जे रिझल्ट आलेले आहे सप्टेंबर क्वार्टरचे हे तेवढे चांगले आलेले नाही आहे, त्यामुळे व्हॅल्युएशनमुळे इंडियन मार्केटमध्ये आपण हे सेलिंग हे बघत आहे। तिसरं रिझन आहे की जो डेटा पॉईंट आलेला आहे इन्फ्लेशनचा तो तेवढा चांगला आला हा नाही आहे, त्यामुळे जे डिसेंबरमध्ये आपण जे रेट कट एक्सपेक्ट करत होतो ते रेट कट हे आरबीआयला थोडंसं पुढे ढकलावं लागत आहे असं बऱ्याच जणांना हे वाटत आहे। चौथं रिझन आहे, जनरली काय होतं का इयर एंडमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्स प्रॉफिट बुक करतात एक पर्टिक्युलर मार्केटमध्ये, तर इंडियन मार्केटमध्ये सुद्धा त्या अनुषंगाने सेलिंग हे फॉरेन इन्व्हेस्टर्सतर्फे हे दिसत आहे। पण त्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की मागच्या महिन्यामध्ये 25,000 करोडपेक्षा जास्त एसआयपीचं बुक हे आपण बघितलेलं आहे आणि असे फेजेस काही इंडियन मार्केटमध्ये पहिल्यांदा आलेले नाही आहेत। याच्या आधी सुद्धा हे आपण बऱ्याच वेळा असं बघितलेलं आहे। हा चांगला वेळ आहे तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू करण्याचा आणि झालेली इन्व्हेस्टमेंट ही चालू ठेवण्याची, त्यामुळे न घाबरता तुम्ही वेल्थ क्रिएशनची जर्नी आहे ही चालू ठेवली पाहिजे। अशाच काही माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता। तुम्हाला जर म्युच्युअल फंड काढून हवा असेल किंवा तुम्हाला पोर्टफोलिओ क्रिएट करून हवा असेल तर तुम्ही आम्हाला जरूर संपर्क करा। धन्यवाद।